तुम्ही त्या सभागृहाचे सदस्य राहिला, मंत्री राहिला, एक उज्ज्वल परंपरा महाराष्ट्र विधिमंडळाला आहे. तिथेच एकमेकांच्या मारामाऱ्या होतात, तिथंच अशा पद्धतीने मंत्री आता रमी खेळतात. देशाच्या स्तरावरती महाराष्ट्र हा एक उज्ज्वल परंपरा असलेला, संसदीय परंपरा असलेला राज्य म्हणून ओळखलं जातं. आता या सगळ्या संदर्भामध्ये एक सर्वपक्षीय किंवा सर्वच पक्षांनी याचा विचार करायला पाहिजे का? महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून किंवा पूर्वीचं मुंबई राज्य असताना सुद्धा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत लोकशाहीची थोर परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरू केली. त्याच्यामुळेच विरोधकांशी असलेले सौहार्दाचे संबंध विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अनेक वेळेला प्रखर टीका झाली, पण ती प्रखर टीका शाब्दिक होती. अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने वक्तव्य होत्या त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या दर्जाची त्या ठिकाणी होती. अलीकडे जे काय घडलं आहे ते अत्यंत क्लेशकारक आहे. कारण मी 20 वर्ष विधानसभेमध्ये होतो, 5 वर्ष विधान परिषदेमध्ये होतो, 15 वर्ष राज्याचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम केलं आहे. त्यामुळे परवा अलीकडच्या कालावधीमध्ये विधान भवनामध्ये घडलेल्या घटना या अत्यंत क्लेशकारक आहेत आणि महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या चर्चेच्या आणि एकंदरीच्या परंपरा आहेत त्याला निश्चितच गालबोट लागणाऱ्या आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी आणि विशेष करून विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती आणि राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही नेते, विधिमंडळ पक्षाचे आदरणीय दादा असतील, आदरणीय एकनाथराव शिंदे असतील, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा सरकार चालू आहे ते देवेंद्रजी असतील, त्यांनी त्या संदर्भामध्ये स्पष्टपणाची भूमिका देवेंद्रजींनी सभागृहामध्ये त्या ठिकाणी मांडलेली आहे. पण या संदर्भामध्ये काही साधन सूचिता करण्याची आवश्यकता नक्कीच त्या ठिकाणी आहे. आज कोकणचे जे अजित पवारांना भेटणार आहेत, तर काय यावर म्हणजे जे वारंवार राजीनाम्याची मागणी केली जाते किंवा पक्ष नेतृत्वाला ते पहिल्यांदाच भेटतात, काही कारवाई केली जाणार आहे का? नाही, मला माहीत नाही ना. मी म्हटलं कदाचित आज त्यांची भेट होऊ शकते. आज दादा मुंबईमध्ये असतील, मी तर दिल्लीमध्ये लोकसभेचं अधिवेशनला या ठिकाणी आलेलं आहे. त्यांची भेट झाल्याच्यानंतर तर कदाचित माझं दादांचं बोलणं झालं तर मला तपशील कळेल. पत्रकार परिषदमध्ये जी मारहाण झाली त्यात मनोज जरांगे हे सांगतायत की तुम्ही कुठे ना कुठे त्यात समाविष्ट होते, तुम्ही हल्ला मागचा आक्का हे सुनील तटकरेच आहे आणि त्यांच्यावरही कारवाई करावी, मकोका अंतर्गत कारवाई करावी असं मनोज जरांगे बोलले. मनोज जरांगे पाटील साहेबांच्या बद्दल किंवा त्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि व्यक्तिगत सुनील तटकरे म्हणून मी वेळोवेळी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. माझ्या 41 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये माझं सामाजिकदृष्ट्या असलेली भूमिका माझ्या मतदारसंघाने नव्हे, रायगड जिल्ह्याने, कोकणाने आणि उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. मी नेमकं काय आहे हे सर्वांना माहिती आहे. माझ्या राजकीय जीवनामध्ये एक साधीशी इंचीसुद्धा माझ्या विरोधामध्ये नाही. अनेक वेळेला राजकीय संघर्ष पराकोटीचा आला, पण कधीही या साऱ्या गोष्टी मी माझ्या मनामध्ये थाराच त्याला त्या ठिकाणी दिले नाही. आणि त्याच्यामुळे जरांगे पाटील साहेबांच्याकडे जी यंत्रणा असेल ती त्यांनी लावावी, सरकारकडे त्यांनी तक्रार करावी, सरकारने सगळ्या तपास यंत्रणेच्या मार्फत त्या ठिकाणी तपास करावा. माझी त्याच्यात हरकत असं काही कारण नाही, कारण आपल्याकडे सुद्धा व्हिडिओ आहेत, आपण ते पाहू शकता. माझी पत्रकार परिषद किती वेळ झाली, माझ्या पत्रकार परिषदेच्या नंतर ते शावा संघटनेचे जे आले होते त्यांनी निवेदन देत असताना काय शब्दात काय भाषेमध्ये ते बोलत होते आणि त्याच्यानंतर पत्ते टाकल्याच्यानंतर सुद्धा किती संयमाने मी ते स्वीकारले. उभं राहून मी त्यांचं निवेदन स्वीकारलं, त्यांचे मी आभार मानले. जे घडलं ते खाली का घडलं त्याच्यावरही मला काय भाष्य करायचं नाही. आणि त्याच्यामुळे जरांगे पाटलांना जे काय वाटतं ते त्याने जरूर कुठेही बोलावं. मी काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. सरकारने या बाबतीची पूर्णपणे चौकशी करावी, त्याच्यामुळे कळेल पूर्वनियोजित होतं, नियोजित होतं का अचानक आलेल्या शेतकऱ्यांच्या बद्दलच्या ज्या काही भावना, संतप्तपणाच्या भावना झालेल्या होत्या त्याच्याबद्दलचं होतं. मी काय भाष्य करू शकतो. राष्ट्रवादी हा एक विचाराने जाणारा पक्ष आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा पक्ष आहे, सरकार तुमचं आहे, कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची आहे, तरी तुमच्या कार्यकर्त्यांचा संयम तुटतो. म्हणजे काय झालं होतं नक्की असं? मला जी माहिती सूरज चव्हाणांकडून मिळाली ते सूरज चव्हाण किंवा इतर काही सहकारी सांगू शकतील. निवेदन देऊन गेल्याच्या नंतर उतरताना खूप अथलागे शब्दामध्ये शिवीगाळ झाली असं मला सांगण्यात आलं. मला माहीत नाही, त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत का, मी त्याची खातरजमा केली नाही. याचं कारण
ते संपल्याच्यानंतर मी खाली अनेकांना भेटलो. नंतर लातूर परिसरातील बुद्धिमान म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांची माझी 1 तासभर बैठक झाली. लातूरच्या प्रश्नाच्या होतीमध्ये 1 तासभर म्हणजे विद्यापीठाचे लोक होते, कृषी विद्यापीठाचे लोक होते, शिक्षणतज्ञ होते, प्राचार्य होते, नामवंत डॉक्टर्स होते, आर्किटेक्ट होते, क्रेडाईचे काही सहकारी होते. या सर्वांच्या जवळ अतिशय विस्तृतपणे चर्चा झाली. त्यांनी खूप समाधान व्यक्त केलं. ते संपल्याच्यानंतर मी नियुक्तीपत्र दिले. त्याच्यानंतर माझ्या रोया गावातल्या डॉक्टर अरुणा देवधर, ज्या मी आणि ते आम्ही एका वर्गात शिकलो, त्याने अतिशय उत्तम कॅन्सर हॉस्पिटल उभं केलेलं आहे. त्या कॅन्सर हॉस्पिटलला भेट देण्यासाठी सुद्धा मी 1 तासभर त्या ठिकाणी होतो. आणि त्याच्यानंतर मग आमचे जे तिथले जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष S.C. सावे यांच्याकडे मी रात्रीच्या भोजनासाठी होतो. मी जराही विचलित झालो नाही. काही वेळेला काही असे प्रसंग घडतात की ज्या वेळेला राज्यकर्त्यांनी संयमाने लोकांच्या सतत भावनाचा स्वीकार करावा लागतो. मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपण कुठेही बघा, कोणाहीकडनं व्हिडिओ मागवा, कशी आपण त्याच्यामध्ये माहिती घ्या, याच्यात मी अत्यंत संयमाने, जो आयुष्यभर माझ्या मनामध्ये मी संयम ठेवला आहे, त्या संयमाचीच भूमिका घेऊन मी वावरतो.